A very big hello to all my young friends. मी मानसी सर्वांचे स्वागत करते आपल्या आजच्या या सेशन मध्ये. आज आपण आपल्या इंग्लिशच्या सेशन मध्ये जी स्टोरी वाचायची सुरुवात केली होती, एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, एक विशेष प्रकारचा सामना, हे आज आपण वाचणार आहोत. ह्याच्यात आपण आतापर्यंत वाचलं आहे की कसं जो नरेटर आहे, जो मुलगा आहे, त्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. या सुट्ट्या कसल्या आहेत? त्याच्या दुर्गा पूजा जे बंगाली लोकांमध्ये होतं. तर हा मुलगा बंगालमध्ये राहतो. ऑफिसर आहे, त्याचे वडील जे आहे मेडिकल ऑफिसर आहेत. तर तिथे त्याच्या दुर्गापूजेचे सुट्टे लागलेले आहेत आणि घरात सगळे झोपलेले आहे. एका दुपारची गोष्ट सांगतोय तो. आणि हा आपला पुस्तक वाचण्यामध्ये खूप एनग्रॉस्ड आहे. त्याच्या पुढे काय होतं, चला वाचूया आपण. तर आता आपल्याला इथून वाचायची सुरुवात करायची आहे. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. तर अचानक से मला ऐकू आलं ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, म्हणजे की जे गल्लीचे कुत्रे असतात, तर त्यांचा जो आहे आवाज ऐकू आला, त्यांचा भुंकायचा आवाज ऐकू आला. फ्युरियसली इन द डिस्टन्स, दुरून कुठून तरुण अशी आवाज येते की खूप सारे कुत्रे जोराने एक बरोबर भुंकतात. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हेल्पलेस पिग. तर मी सोचलं इग्नोर करायचं, म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. कमोशनचा अर्थ आहे नॉईज अँड कन्फ्युजन, म्हणजे जो नॉईज, जो शोर शराबा येत होता त्याच्याकडे मी सोचलं की मी दुर्लक्ष करेन, हे सोचून की बहुतेक ह्या जर डॉग्सचा पॅक आहे, म्हणजे एका बरोबर जेव्हा खूप सारे कुत्रे दिसतात तर त्याला पॅक ऑफ डॉग्स म्हणतात. यांना बहुतेक एक हॅपलेस पिग, हॅपलेस म्हणजे काय, अनफॉर्च्युनेट, म्हणजे जो दुर्भाग्य आहे ज्याचा, अशा प्रकारचा एका डुक्करला कोणीतरी हे या कुत्र्यांनी बहुतेक कॉर्नर्ड केल्या, म्हणजे की ह्यांना मिळून गेलं आणि हे लोक त्याचा आज शिकार करणार आहे. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह. पण लवकरच मला त्यांचं जे भुंकणं आहे ते भुंकणं होतं ते आणि लाउडर आणि जोराचं ऐकू आलं, अँड मोर अग्रेसिव्ह, आणि कसं वाटलं की आणि ते भयानक होतात. अँड द अलार्म्ड कॉइंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ऍडेड टू द कॅकोफनी. आणि ह्याच्याच बरोबर जे कावळ्यांचा झुंड होता, त्यांचं जे काव काव ह्याची आवाज होती, ह्यांनी पण ऍड केलं टू द कॅकोफनी, म्हणजे लाऊड हार्श नॉइसेस, म्हणजे जो शोर होता, जो येत होता सतत, जो शोर शराबा होता त्याच्यामध्ये आणि ऍड ऑन केलं ह्यांनी, म्हणजे कुत्रे भुंकत होते आणि त्याच्याबरोबर कावळ्यांचे आवाज येऊ लागल्या. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे काय, ओव्हर पॉवर्ड, डिफिटेड, म्हणजे की मी सोचलं होतं की मी नाही जाईन, पण मला क्युरिओसिटी, मला उत्सुकता झाली की ऍक्च्युली चाललं काय आहे. त्यांनी मला उत्सुकताने मला ओव्हर पॉवर केलं. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द व्हेरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. तर म्हणून पुस्तक साईडला ठेवून मी जे आहे व्हेरांडाकडे गेलो. माझा व्हेरांडा जिथे होता हे पाहायला की काय चाललंय. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. तर मी जे आहे क्लब हाऊसचा जो रूफ होता, म्हणजे जो वरचा हिस्सा होता, तिथे पाहिलं आणि तिथे काहीतरी खूप भयंकर पाहिलं. हॉरिबल म्हणजे भयंकर. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. तर मी काय बघितलं की एक मोठासा मेल लंगूर, म्हणजे जो पुरुष लंगूर होता, त्यांनी बहुतेक तो लीडर ऑफ इट्स ग्रुप, आपल्या ग्रुपचा तो लीडर होता. तर त्यांनी काय केलं होतं, एक छोटासा बेबी लंगूर, एक खूप लहान छोटासा बच्चा लंगूर होता, त्याला धरलेलं होतं आपल्या हातांमध्ये आणि मर्सिलेसली, म्हणजे बिलकुल दयाहीन प्रकारे, मर्सिलेसली काय, क्रुएली, जे खूप क्रुएल्टीनी करतात, तर असे निर्दयी रूपाने बायटिंग इट ऑल ओव्हर, म्हणजे त्याला चावत होता चारीकडे पूर्ण त्याच्या अंगावर, विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. त्याला इंटेन्शन काय होतं त्याचं, की त्याला त्या छोट्या बेबी लंगूरला मारायचं होतं, म्हणून तो त्याला खूप निर्दयतानी चावत होता चारीकडे. आणि तो छोटासा बच्चा लंगूर होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आता काय झालं की हे जेव्हा चाललं होतं तेव्हा तिची हेल्पलेस मदर, आई होती त्याची, म्हणजे जी काही करू नव्हती शकत, आणि जे थोडेसे कमजोर त्याच्या समोर, त्या लंगूर समोर जे कमजोर होते ते लोक चारीकडे पसरलेले होते आणि बघत होते आपल्या डोळ्यांनी की कशा प्रकारे हे सगळं चाललं आहे. जवळपासचे जितकेही बिल्डिंग्स होते तिकडे ते लोक पसरलेले होते आणि बघत होते की हा या लंगूरला, छोट्या बच्चा बेबी लंगूरला मारतोय. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male, baby or adult to survive within its group. तर मला तेव्हाच आठवण आलं, रिकॉल म्हणजे आठवण आलं मला, टेरिबल कस्टम हा खूप भयानक त्या लोकांचा परंपरा, कस्टम कुणाची, पशूंची, ही अॅनिमल्सची,
की इन द ॲनिमल क्लॅन म्हणजे काय झालं, क्लॅन म्हणजे बघा अ व्हेरी लार्ज फॅमिली, खूप मोठी फॅमिली, ठीक आहे ना. तर खूप अशा प्रकारची ॲनिमलची जी खूप मोठी फॅमिली असते पशूंची, त्याच्यात असा रूल आहे, असा कस्टम आहे की ज्याच्या हिशोबे जो डॉमिनंट मेल आहे, डॉमिनंट म्हणजे पॉवरफुल सुपिरियर, जो सगळ्यात जास्त शक्तिशाली मेल राहिले, पुरुष जो ॲनिमल राहिले, तो काय करतो, तो त्याच्याहून कमी शक्तीहीन युजली डज नॉट अलाउ अनदर मेल. तर आणि कोणता मेल जो बेबी असेल, म्हणजे आणि कुणा लंगूरला मेल बेबी झालाय किंवा ऍडल्ट टू सर्व्हाइव्ह विदिन इट्स ग्रोथ, मेल असेल तर दुसऱ्या मेलला तो जगू नाही देत, असं ह्यांच्याकडली म्हणजे अॅनिमल्स मधली अशी परंपरा आहे, असं हे त्याला आठवण आलं. विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. तर मी बिना वेळ घालवता मी एक स्टाउट म्हणजे काय, स्टाउटचा अर्थ काय झाला, हेवी, एक भारीसा दंडा उचलला इन वन हँड, एका हातात, अँड हर्ल्ड अ पीस, हर्ल्ड म्हणजे थ्रू फोर्सफुली, जोराने फेकला. काय फेकला, अ पीस ऑफ स्टोन ऍट द मरडिंग लंगूर. तर एका हातात मी लाकूड घेतलं खूप म्हणजे की हेवी भारीस, आणि दुसऱ्या हातात जे आहे मी पत्थर घेतला, स्टोन घेतला, आणि त्या मरॉडिंग लंगूर, मरॉडिंग म्हणजे काय, सर्चिंग फॉर समथिंग, म्हणजे काही वस्तू शोधणारा, किंवा समथिंग टू स्टील ऑर अटॅक. काही वस्तू जे आहे स्टील करायला, चोरी करायला शोधतो, किंवा जो अटॅक करतो, अशा टाईपचा लंगूर. तर म्हणजे तो काय करत होता, अटॅक करत होता त्या छोट्या. तर ते अशा मरॉडिंग लंगूरला मी त्यांनी मारलं. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. तर तो इतका गुंतवलेला होता आपल्या या त्या छोट्या बेबी लंगूरला मारण्यामध्ये, की त्यांनी माझा जो अटॅक होता, असॉल्ट म्हणजे काय, अटॅक, जे मी त्याच्यावरती हे केलं होतं, मारलं होतं, ह्याच्याकडे त्यांनी लक्षच नाही दिलं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. पण मग त्याच्यानंतर मी काय केलं, मी अनेक त्याच्यावरती पत्थर फेकत गेलो. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि जे कुत्रे होते त्यांनी काय केलं, त्यांनी आपली जी पिच होती, म्हणजे जे ते ओरडतात ना, जोरजोराने भोगतात, तर त्यांची पिच वाढत गेली. द चेंज सर्कमस्टॅन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वेरांडा. आता काय झालं, सर्कमस्टॅन्सेस म्हणजे परिस्थित्या चेंज होऊन चुकल्या होत्या, बदलल्या होत्या, आणि एकदम से जो अटॅक झाला त्या लंगूरवरती, म्हणजे ह्यांनी जे मारणं सुरू केलं त्याला, फ्रॉम अननोन क्वार्टर्स, म्हणजे त्याला माहित नव्हतं त्या लंगूरला, आणि एकदम से अचानक न माहिती कुठून ना हे अटॅक जो झाला, ह्याच्या कारणाने त्या लंगूरला, त्या बेबीला, म्हणजे जो छोटा लंगूर होता त्याला ड्रॉप करावा लागतो. त्यांनी सोडून दिलं फ्रॉम द स्लोपिंग रूफ. स्लोपिंग म्हणजे कसं, असं हे अशी रूफ मध्ये त्यांनी असं सोडून दिलं त्याला, ओव्हर द वेरांडा. आणि खालती काय होतं, वेरांड्यावरती त्यांनी सोडून दिलं. द बेबी वॉज लिस्टलेस. आता तो लहान बेबी होता, बेबी लंगूर होता, तो लिस्टलेस होता. म्हणजे काय, तो विदाऊट एनी एनर्जी, त्याच्यात काहीच एनर्जी, त्याच्यात बिलकुलच काही क्षमता राहून नव्हती गेली. त्यांनी इतकं त्याला घायल केलं होतं. अँड अपियर टू बी डेड. असं वाटत की बहुतेक तो मरूनच गेलाय. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जसं त्याची बॉडी, त्या छोट्या लंगूरची, बेबी लंगूरची, स्लाइड डाऊन म्हणजे मूव्ह डाऊनवर्ड, अशी इथून ना खालती जाऊ लागली. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड. तर जे खालती जे कुत्रे होते त्यांचा जो एक्साइटमेंट होता, त्यांची व्याकुलता वाढली. मॅनिफोल्ड म्हणजे काय, मोर अँड मोर, आणि जास्त जास्त वाढत गेली. ऍट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील, की त्यांना असं वाटलं की आता हे आपल्याजवळ येईल, तर आपण ह्याला मारून टाकू आणि याला खाऊन टाकू. म्हणजे ते असतं ना, इकडे खाई तिकडे कुवा, तशा टाईपचं बिचाराची हालत झाली होती. कीपिंग द डॉग्स ऍट बे विथ द स्टिक. तर मी त्या कुत्र्यांना काय केलं, स्टिकनी, आपल्या दंड्यानी साईडला केलं, म्हणजे की त्यांना हटवलं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल. आणि मी त्याला खालती म्हणजे पडण्याची वाचवलं त्याच्या टेलनी, त्याच्या जी पुच्छ होती त्याच्याने त्याला मी धरलं कसं तरी करून. जस्ट एज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. जेव्हा तो अगदी त्या रूफच्या तिथे किनाऱ्यावरती आला आणि खालती पडणारच होता, तेव्हा मी त्याला वाचवून घेतलं त्याच्या जी पुच्छ होती त्यांनी धरून. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. तो जो बेबी लंगूर होता तो इनर्ट म्हणजे की पॉवरलेस, मोशनलेस, असं वाटत की त्याच्यात काही शक्तीच नाहीये, आणि लाईफलेस असं वाटत की तो मेलेला आहे, अगदी जीवन नाहीये त्याच्यात. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी पाहिलं तो एक मेल बेबी होता, तो एक पुरुष छोटासा बेबी होता. तर क्वेश्चन नंबर 6 जेव्हा तुम्ही बघाले आता आपल्या इंग्लिश वर्कशॉप मधला, त्याच्यात काय आहे, मदर चाइल्ड रिलेशनशिप, असे करून काही तुम्हाला हे शब्द लिहिलेले दिसतील. हे ऍक्च्युली काय होतं, एक वर्ड वेब आहे.
जे क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिलंय, तुमच्या पुस्तकमध्ये वेगळ्या प्रकारचं दिलंय, ह्याच्यात मी वेगळ्या प्रकारचं बनवलंय. मेन इंटेन्शन हा होता की तुम्हाला कळलं पाहिजे की कसं करायचंय. तर आई आणि मुलाचं रिलेशनशिप हे कसं असतं हे दाखवायचं ह्याच्यात काय काय गोष्टी असतात. तर पहा काय काय असतात. लव्ह अँड अफेक्शन, प्रेम असतं खूप जास्त. अफेक्शन म्हणजे जे आई आणि मुलामध्ये हा अफेक्शन जो असतो त्याला म्हणतात. केअर, नर्सिंग, अपब्रिंगिंग, कीपिंग हेल्दी, मॉरल व्हॅल्यूज, इन्स्पिरेशन, एनकरेजमेंट. तर या सगळ्या वस्तू ज्या आहे ह्या मदर चाइल्ड रिलेशनशिप मध्ये दिसतात आई आणि मुलाच्या. आता बघा एक पॅराग्राफ लिहायचा ह्याच्यावरती मदर चाइल्ड रिलेशनशिप वरती. आपण पॅराग्राफ वाचूया. द रिलेशनशिप बिटवीन मदर अँड चाइल्ड इज व्हेरी क्लोज अँड इनसेपरेबल. तर जो संबंध एका आई आणि मुलामध्ये असतो तो बहुत जवळचा असतो आणि इनसेपरेबल म्हणजे ज्याला वेगळं नाही केलं जाऊ शकत, ज्याला आपण दूर नाही करू शकत. मदर्स लव्ह फॉर अ चाइल्ड इज एटर्नल. आईचं जे प्रेम असतं मुलाकडचं ते एटर्नल असतं. म्हणजे ते देवाकडनंच आहे काहीतरी, की मुलाला काही पण होतं आपल्या मुलाला मुलीला तर आईला तुरंत कळून जातं. त्याच्या चेहरा पाहूनच म्हणजे की कळून जातं की तो दुःखी आहे की खुश आहे हे असं कळतं. इट इज सेल्फलेस. तर हे जे प्रेम आहे हे सेल्फलेस आहे. म्हणजे ह्याच्यात कोणी आपली स्वार्थची भावना नसते कोणाची पण. हर लव्ह अँड अफेक्शन फॉर हर चिल्ड्रेन आर बाउंडलेस अँड इनव्हॅल्युएबल. तर एका आईचं प्रेम आणि हे जे असतं अफेक्शन असतं आपल्या मुलाकरता, आपल्या मुलांकरता, ते बाउंडलेस आणि इनव्हॅल्युएबल. त्याचं काही मूल्य नाही लावलं जाऊ शकत आणि ते असीमित आहे. शी लुक्स आफ्टर देम, ती त्यांचं लक्ष ठेवते. नर्सेस देम, जेव्हा वेळ असते तेव्हा त्यांचा उपचार करते. अँड स्ट्राइव्स हार्ड फॉर अवर चिल्ड्रन्स अपब्रिंगिंग अँड कीपिंग देम हेल्दी. आणि खूप कष्ट करते की आपल्या मुलाचं अपब्रिंगिंग जे आहे वाढवणं ते नीट प्रकारचं हो आणि आपला मुलगा किंवा मुलगी जे काही आहे त्यांना चांगल्या हेल्दी ठेवे, स्वस्थ ठेवे आणि छान पुढपर्यंत वाढवे. त्याच्याकरता खूप कष्ट करते आई. शी टीचेस देम देअर फॅमिली कल्चर अँड मॉरल व्हॅल्यूज. तर ती आपल्या मुलाला जे आहे आपलं फॅमिलीचं कल्चर, आपल्या परिवारामध्ये काय कसं काय चालतं हे सगळं कोण शिकवते? आई शिकवते. मॉरल व्हॅल्यूज, नैतिकता जे पाठ सगळे आई शिकवते. द चाइल्ड ऑल्सो लव्स इट्स मदर इमेन्सली. आणि अशाच प्रकारे जो लहान मूल असतो तोही आपल्या आईला खूप प्रेम करतो. मदर गाइड्स, इन्स्पायर्स अँड एनकरेजेस हर चिल्ड्रन थ्रू आउट देअर लाईफ. तर आई जी असते ती पूर्ण जिंदगी, पूर्ण लाईफ लॉंग जी आहे आपल्या मुलांना गाईड करते, त्यांना मार्ग दाखवते, त्यांना जे आहे इन्स्पायर करते, साहस देते त्यांना, अशा प्रकारे करते. हाऊ वंडरफुल अँड प्लेझंट रिलेशनशिप इज दिस. तर किती हे छान रिलेशनशिप आहे, संबंध आहे आई आणि लेकाचं. आता बघा क्वेश्चन नंबर 8 आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. तुम्हाला हे असे प्रश्न येतात एक्झाम्स मध्ये, इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश कन्वर्ट करायचे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. तर ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जाईल? पब्लिक सर्व्हिस इज द ट्रू सर्व्हिस ऑफ गॉड. आणि अशाच प्रकारे पेरावे तसे उगवते. इट ग्रोज ऍज इट इज सो. ऍज यू सो सो शॅल यू रीप. हे पण तुम्ही लिहू शकता त्याच्यात. पेरावे तसे उगवते मध्ये ऍज यू सो, SOW, सो शॅल यू रीप. आता आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह एन अप्रोप्रिएट टायटल टू इट. एक पॅराग्राफ लिहायचा आहे आणि टायटल द्यायचंय. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. आता पॉइंट्स जे आहेत ते मी याच्यात लिहिलेले नाही आहे, ते तुम्ही आपल्या बुकमध्ये नक्कीच बघून घ्या की कोणते पॉइंट्स दिले ते. त्या सगळ्यांचा समावेश मी या पॅराग्राफ मध्ये ऑलरेडी केलेला आहे. याच्यात मी डायरेक्टली पॅराग्राफ लिहून दाखवते. मॅन्स बेस्ट फ्रेंड्स म्हणजे की मनुष्याचा सर्वोत्तम सगळ्यात छान मित्र बर्ड्स अँड अॅनिमल्स. तर हे काय आहे? पशु आणि पक्षी. द रिलेशन्स बिटवीन बर्ड्स, एनिमल्स अँड मॅन आर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. तर हे जे रिलेशनशिप आहे, संबंध आहे जो पशु पक्षींचा माणसाशी, तो खूप जास्त एकमेकाला सहयोग करणारा आहे. इन ऍब्सेन्स ऑफ दिस रिलेशनशिप आर एन्व्हायरमेंट इज डिस्टर्ब. तर या जे रिलेशनशिप आहे, हे जे संबंध आहे, जर हे नाही राहिले तर काय होईल? आपलं एन्व्हायरमेंट, आपलं पर्यावरण डिस्टर्ब होऊन जाईल, इकोलॉजीच की खराब होऊन जाईल. अँड वी रिस्क आर होल बॅलन्स ऑफ इकोलॉजी. ठीक आहे, तर सगळी इकोलॉजी पर्यावरणीय जी आहे ती, त्याचा बॅलन्स सगळं चालला जाईल इन आर एरिया. दॅट इज वाय मॅन मस्ट ट्रीट द बर्ड्स अँड अॅनिमल्स विथ ग्रेट लव्ह अँड अफेक्शन. यासाठी माणसाला बर्ड्स, अॅनिमल्स जितकेही आहे, पशु पक्षी, सगळ्यांना प्रेमाने ठेवलं पाहिजे. कधी पाहायला, कधी पाणी देऊन दिलं गरमीमध्ये त्यांच्याकरता रोज. आणि अशाच प्रकारे आपल्याकडे तसंही कल्चर असतोच की गाईलाही पोळी टाका, कुत्र्यांनाही टाका, तर त्यांचं अशा प्रकारे आपण पोट भरतो. दे आर आर बेस्ट फ्रेंड्स. ते आपले सर्वात चांगले मित्र असतात. दे आर लॉयल टू मॅन अँड सर्व अस इन मॅनी वेज. ते खूप लॉयल असतात आणि नेहमी आपलं जे आहे सर्व करतात. जर आपण त्यांच्या बरोबर एकदा चांगलं केलं ते नेहमी आपल्या बरोबर चांगलं करतील.
वी मस्ट प्रिझर्व अवर एटर्नल रिलेशनशिप काइंडली. तर अशा प्रकारे आपली जी ही रिलेशनशिप आहे माणसाची आणि पशु पक्षींची, ही जे संबंध आहे ह्याला प्रिझर्व करायला पाहिजे, ह्याला ठेवायला पाहिजे नेहमी काइंडली, ऑनेस्टली अँड कम्पॅशनेटली. तर अगदी इमानदारीने आणि प्रेमाने ह्याला ठेवलं पाहिजे. सो इट इज आवर ड्युटी टू प्रोटेक्ट देम. तर म्हणून ही आपली ड्युटी बनते, हे आपलं उत्तरदायित्व बनतं की त्यांना आपण रक्षण देऊ, टेक केअर ऑफ देअर सिक्युरिटी, त्यांना सिक्युरिटी देऊ, त्यांना सुरक्षा देऊ विदाऊट हर्टिंग देम, बिना त्यांना काही त्रास देता, कष्ट देता. कारण की काही काही मुलांचं काय, मुलांना खूप आवडतं की कुठे कुत्रा दिसला नाही की दगड मारू लागले, पण हे चुकीचं आहे बेटा. ते मुके प्राणी आहेत, ते बोलू नाही शकत, तर म्हणून त्यांच्याबरोबर असं नाही करावं. इट इज आवर ड्युटी टू मेंटेन दिस रिलेशनशिप बिकॉज दे कॅन नॉट स्पीक. तर ते बोलू नाही शकत म्हणून ही संबंध आपल्याला ठेवला पाहिजे. दे ट्राय टू एक्सप्लेन देअर फिलिंग्स विदाउट वर्ड्स. ते बिना शब्दाच्या आपली भावना व्यक्त करतात. देअर आईज अँड ऍक्शन स्पीक्स. त्यांचे डोळे बोलतात, त्यांचे जे काम करतात ते बोलतात. ट्राय टू अंडरस्टँड दॅम विथ लव्ह, अफेक्शन अँड हेल्प दॅम इन देअर नीड्स. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांना समजायला पाहिजे आणि ह्याच्याच बरोबर त्यांना जेव्हाही जरूरत असेल तर आपल्याला त्यांची मदत केली पाहिजे. लव्ह द वाईल्ड लाईफ अँड अवॉइड लोनलीनेस. तर अशा प्रकारे आपण आपला एकटेपणा सुद्धा बघवू शकतो जर त्यांना आपण प्रेम करू तर. प्रोटेक्ट देम, त्यांची सुरक्षा करा. तर अशा प्रकारे आज आपण खूप छान हे पॅराग्राफ्स वगैरे वाचले, जे की तुमच्या एक्झाम्सशी पण रिलेटेड आहे. तुम्ही आपल्या मनाने लिहा आणि ह्यांना लर्न सुद्धा करू शकता. स्टोरीत पुढे काय होईल हे आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये कळेल. तर आज आपला हा सेशन इथेच थांबतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.